हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण नीट आणि सीईटीच्या एक्झामच्या पॅटर्नबद्दल शिकलो. नीटची एक्झाम, सीईटीची एक्झाम कशा तऱ्हेने होते, कोणते सब्जेक्ट याच्यामध्ये असतात, किती मार्कांची ही एक्झाम असते, त्याचबरोबर याला वेळ वगैरे किती असतो, तर या सगळ्याबद्दल आपण एक डिस्कशन केलं. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याच्यामध्ये आणखीनही काही पॉईंट ॲड करू. आता याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स बुक वगैरे कोणते वाचायचे आहेत किंवा मग आणखीनही याच्यामध्ये आपण थोडंसं डिटेलमध्ये गायडन्स करू. बघा, तुम्ही जे 11-12 मध्ये आहे, हा तुमच्या आयुष्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट टर्न आहे. 11ला किंवा 12ला तुम्ही काय म्हणता, तुम्ही टर्निंग पॉईंट म्हणता. तुमच्या आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट आहे. इथून तुमच्या करिअर जे आहे ते फिक्स होणार आहे. इथून तुम्हाला आयडेंटिटी भेटणार आहे. याच्या अगोदर फक्त काय झालं की तुम्ही एका क्लासमधून पुढच्या क्लासेसमध्ये गेले, 9व्या वर्गातून 10व्या वर्गामध्ये गेले. पण आता तसं नाही आहे. 11वी 12वी तुम्ही पास केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट येणार आहे. तुमची एक आयडेंटिटी बनणार आहे. तुमचे प्रत्येकाचे काहीतरी स्वप्न असणार आहेत. तुमचे कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला आणखी काहीतरी कशा करिअर करायचं असेल, ह्या सगळ्या काय असणार आहेत, तुमच्या आयडेंटिटी असणार आहेत. तुम्ही 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली तर तुम्ही इंजिनियर म्हणून ओळखल्या जाणार आयुष्यभर. तुम्ही जर मेडिकल फील्डमध्ये गेले, तुम्ही जर MBBSला ऍडमिशन घेतली तर तुम्ही आयुष्यभर डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणार. तुम्ही जर फार्मसीला ऍडमिशन घेतली तर तुम्ही आयुष्यभर फार्मासिस्ट म्हणून ओळखल्या जाणार. तुम्ही जर B फार्मला ऍडमिशन घेतली तर तुम्ही फार्मासिस्ट किंवा केमिस्ट म्हणून ओळखले जाणार. तर ही आयडेंटिटी तुमची कायम होऊन जाते. तुमचा हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. म्हणून हा 11 आणि 12चा तुमचा जो आयुष्याचा टप्पा, हे जे 2 वर्ष आहे, हे असेच 2 वर्ष नाहीये. हे या 2 वर्षामध्ये तुम्हाला प्रचंड मेहनत करायची आहे. खूप पुढे निघून जायचं. कॉम्पिटिशन जरी टफ असली तरी सतत अभ्यास केला तर तुम्हाला आहे ते तुमचं पूर्ण स्वप्न जे आहे ते पूर्ण होऊ शकेल. आता तुमचे प्रत्येकाचे वेगळे वेगळे काही स्वप्न असतील. कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला MBBS डॉक्टर, कोणाला BMS डॉक्टर, कोणाला BDS डॉक्टर, कोणाला नर्सिंग करायचं असेल, कोणाला फार्मसी करायचं असेल, कोणाला ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जायचं असेल. प्रत्येकाचे स्वप्न वेगळे वेगळे आहे. पण रस्ता मात्र एकच आहे. तुम्हाला सगळ्यांना एकच एक्झाम द्यावी लागणार आहे आणि ती म्हणजे नीट किंवा CET. या 2 एक्झाम तुम्हाला द्यावे लागणार आहेत. आता बरेचसे करिअर जे आहेत ते नीटवरती आहेत डिपेंड. आणि आता फक्त फार्मसीज वगैरे असं फील्ड राहिलेलं आहे की जे फक्त CETच्या भरोशावर दिल्या जाऊ शकतं किंवा CET देऊन तुम्ही या फार्मसी फील्डला येऊ शकता. बाकी तर अदर जे फील्ड आहेत त्यासाठी सगळ्यांसाठी नीटच कंपल्सरी, तुम्हाला नीटच द्यावी लागते. आता तुमचं स्वप्न जर MBBS करायचं असेल, जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, तर एक लेटेस्ट तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो की 2020 मध्ये सध्याच्या काळामध्ये किती सीट आहे MBBSच्या. MBBS म्हटलं की म्हणजे हाय टॉप रँकिंग असते. ती त्याला कॉम्पिटिशन भरपूर असते. पण असं नाही कॉम्पिटिशन भरपूर आहे म्हणजे तुम्ही सर्वाईव्ह करू शकणार नाही. मी तुम्हाला आताच सांगितलं, भरपूर मेहनत केली, लगातार संघर्ष केला, मेहनत केली, प्रॅक्टिस केली तर हे लक्ष्य काही मुश्किल नाही. तरी तुम्हाला या MBBSच्या किती सीट्स असतात ह्या जाणून घेऊ आपण एकदा. पूर्ण भारताभराचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये किती मेडिकल कॉलेजेस आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा आकडा आहे, हा नंबर आहे. किती आहेत सध्या आपल्याकडे गव्हर्नमेंट ऑफ आपल्या पूर्ण इंडियामध्ये मेडिकल कॉलेजेस 541 एवढे मेडिकल कॉलेज आहे. आता 541 पैकी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस किती आहे, 280 मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यापैकी प्रायव्हेट जे आहे हे 261 मेडिकल कॉलेजेस आहे. अशा तऱ्हेनं हे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मिळून किती मेडिकल कॉलेज आपल्या देशामध्ये, 541 541. आणि या 541 मेडिकल कॉलेजेसमध्ये किती सीट आहे MBBSच्या, तर ते आहे 80,312 म्हणजे 80,320 एवढ्या सीट आहे. आपल्या पूर्ण देशामध्ये जेवढे मेडिकल कॉलेज असतील त्यांच्यामध्ये MBBSच्या किती सीट आहे, 80,312 एवढ्या मेडिकल MBBSच्या सीट्स आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला MBBSला जायचं असेल, ते प्रायव्हेट कॉलेज असो किंवा ते गव्हर्नमेंट कॉलेज असो, तुम्हाला नीट ही कंपल्सरी आहे. लक्षात ठेवा, नीट दिल्याशिवाय तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा जाऊ शकत नाही. तिथे सुद्धा तुमचा नीटचाच रँक बघितला जातो, नंतर तुम्हाला ॲडमिशन दिल्या जाते. त्याचबरोबर आता हे जे आपल्या देशामध्ये एम्स सारख्या ज्या परीक्षा होत्या, जिपमर सारख्या एक्झाम्स होत्या, ह्या सगळ्या आता कॅन्सल झालेल्या आहेत. त्याच्याऐवजी फक्त आता एकच एक्झाम आहे, नीट. आता आपल्या देशामध्ये जवळपास 16 एम्सचे कॉलेजेस आहेत. एम्सचे हॉस्पिटल असतात आणि त्यांचेच कॉलेजेस सुद्धा असतात. आता या एम्सच्या कॉलेजेसमध्ये MBBSच्या सुद्धा सीट असतात. त्याचबरोबर जर तुम्हाला BSc नर्सिंग करायचं असेल तर तुम्ही BSc नर्सिंग एम्समधून सुद्धा करू शकता. मग त्यासाठी तुम्हाला नीट द्यावी लागते. आता आपल्या देशामध्ये जवळपास 16 जे आहेत हे एम्सचे कॉलेजेस आहेत वेगळ्या ठिकाणी. एम्स म्हणजे काय, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असा त्याचा लॉंग फॉर्म आहे एम्स. आता 16 कॉलेजेस आहेत जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जसं तर सगळ्यात फेमस आपल्या देशामधले एम्स कॉलेज आहे ते म्हणजे न्यू दिल्लीमध्ये आहे ते फेमस कॉलेज. त्यानंतर भोपाळमध्ये आहे, भुवनेश्वरमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे, अशा वेगळ्या ठिकाणी. आणि गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे की येत्या काही 4-5 वर्षामध्ये
प्रत्येक राज्यामध्ये एक एक एम्सचं कॉलेज असलं पाहिजे, कारण बाकीच्या मेडिकल कॉलेजच्या तुलनेमध्ये एम्सचं जे कॉलेजेस असतात, एम्सचे जे हॉस्पिटल असतात ते जास्त इक्विप्ड असतात, तिथले डॉक्टर जास्त प्रॉम्प्ट असतात, जास्त हुशार डॉक्टर तिथून बाहेर पडतात. म्हणून एम्स मधून जर MBBS झाला कोणी एखादा मुलगा एम्सचा जर डॉक्टर असेल तर त्याला जास्त चांगलं हुशार डॉक्टर म्हणून समजलं जातं आपल्या सोसायटीमध्ये. आता हे तर झालं एमच्या किंवा MBBSच्या सीट्सबद्दल. अशाच तऱ्हेनं जर आपल्या फार्मसीच्या किंवा ॲग्रिकल्चरच्या किंवा त्याचबरोबर BSc नर्सिंगच्या जर सीट आपल्या महाराष्ट्राच्या अवेलेबल झाल्या, कुठं हा डेटा जर आला गव्हर्नमेंटतर्फे तर तुमच्यासोबत मी तो नक्की शेअर करील. हे आपल्या संसदमध्ये आत्ताच दिलेली ही माहिती आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगितली, ही लेटेस्टची माहिती आहे एवढं. आणि असं समजू नका की ह्या एवढ्या सीट आहे म्हणून, ह्या दरवर्षी वाढत असतात. राज्य सरकार नवीन नवीन गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकार सुद्धा नवीन नवीन गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा उघडत असतात दरवर्षी. तर ह्या दरवर्षी सीट ज्या ह्या वाढत राहतात. तर यावर्षी सध्या पुरता तरी आकडा हा एवढाच आहे, 80,312 एवढ्या MBBSच्या सीट आहे. दरवर्षी त्या वाढत सुद्धा असतात, नवीन नवीन कॉलेजेस ओपन होत असतात. आता हे तर आपण MBBSच्या त्याच्या संबंधी बोललो. आता याच्यासाठी जी एक्झाम आपल्याला द्यावी लागणार आहे नीट सारखी एक्झाम, तर त्या नीटच्या एक्झाम द्यायला आपल्याला कोणते बुक्स वगैरे वाचायचे आहे, रेफरन्स बुक कोणते आहेत, त्याचा स्टडी कसा करायचा याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये आपण समजून घेऊ. तर बघा, तुम्हाला जर नीट द्यायची असेल, नीटची चांगली प्रिपरेशन करायची असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला 11 आणि 12चे NCERTचे बुक्स वाचावे लागतील. मी तुम्हाला इथे नोट करून देतो कोणते बुक्स वाचायचे आहे तुम्हाला NCERTचे. आता जर तुम्हाला नीट द्यायची असेल तर कोणते बुक्स तुम्ही रेफर केले पाहिजे, कोणते बुक्स तुम्ही वाचले पाहिजे, तर सगळ्यात बेस्ट बुक आहेत ते म्हणजे NCERTचे 11 आणि 12च्या बुकच्या बाहेर काहीही वाचायचं नाही. जे पेपर काढले जातात NTA तर्फे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे नीटचे जे पेपर काढले जातात ते या NCERTच्या बुक्समधूनच काढले जातात. आणि बायोलॉजीचं तर जवळपास बाकी काहीच रेफर करायची आवश्यकता नाही. बायोलॉजी हे नीटमध्ये बायोलॉजीला 50% वेटेज आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं 180 मार्कांपैकी 180 क्वेश्चन्स पैकी 90 क्वेश्चन्स हे बायोलॉजीवर असतात. म्हणजे 50% वेटेज ही बायोलॉजीला आहे. आणि बायोलॉजीचे जवळपास सगळेच क्वेश्चन हे या NCERTच्या बुक्समधून असतात. एकही बाहेरचं बुक्स वाचायची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला 11 आणि 12चे बुक्स वाचायचे आहे, लक्षात ठेवा. सतत हे वारंवार हे रिपीटेड हे बुक्स वाचा. तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट पॉईंट वाटत असतील याच्याबद्दल तर ते पॉईंट तुम्ही त्या बुक्समध्ये नोट करून ठेवा. प्रत्येकाने ती बुक सोबत ठेवा. जर तुमची मोठे स्वप्न असतील, तर जर तुम्हाला MBBS करायचं असेल, तर तुम्हाला BDS BMS करायचं असेल, मित्रांनो परत एकदा सांगतो, स्वप्न आपल्या प्रत्येकाचे मोठेच असले पाहिजे. छोटे स्वप्न कधीच बघू नका. नेहमी आपले स्वप्न मोठेच ठेवा आणि त्यासाठी खूप मोठा प्रयत्न करा. आणि जे खूप प्रयत्न करतात, ज्यांचे स्वप्न मोठे असतात, त्यांना देव सुद्धा मदत करतो. म्हणून मोठे स्वप्न ठेवा, खूप सारी मेहनत करा. आणि जर तुम्हाला नीटसारखी एक्झाम काढायची असेल तर NCERTचेच बुक्स तुम्ही रेफर करा. वारंवार तेच बुक वाचा. तुम्हाला आणखीन चांगल्या तऱ्हेनं ते बुक जे आहेत ते अंडरस्टँड व्हायला लागतील. हे तर झालं नीटबद्दल. आता CET बद्दल काय आहे, तर जर तुम्हाला CET द्यायची असेल तर मेनली आता तर हे इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरेसाठी जे आहेत त्यांच्यामध्ये ॲडमिशन घ्यायला तुम्हाला CET तर कंपल्सरी आहेच. त्याबद्दल आता जर आपल्या मेडिकलच्या फील्डशी जायचं असेल तर गव्हर्नमेंटने जवळपास सगळेच फील्ड आता नीटमधून टाकलेले आहे. सगळे ॲडमिशन ह्या नीट थ्रू होतात, फार्मसी वगैरे सोडलं तर. आता हे CET जर तुम्हाला CET जर द्यायची असेल तर CET कोणते बुक्स आहे, तर हे तर नीटसाठी झालं. तर CET आपले स्टेट बोर्डचे बुक्स वाचायचे आहे तुम्ही. आता तुम्हाला जर CET चांगल्या तऱ्हेनं पास करायची असेल, त्याचबरोबर तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये त्या बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क आणायचे असतील तर तुम्ही कोणते बुक वाचले पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही स्टेट बोर्डच वाचलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्र सरकारचे जे बुक्स आहेत, जे टेक्स्ट बुक आहेत तेच वाचले पाहिजे. 11 आणि 12चेच बुक तुम्ही वाचा. आता सगळा सिलेबस चेंज झालेला आहे. यावर्षी 12वीचा, मागच्या वर्षी 11वीचा सिलेबस चेंज झालेला आहे. खूप चांगला सिलेबस आलेला आहे. NCERTच्या बिलकुल तोडीस तोड हा सिलेबस आहे. जवळपास NCERTचा हा आपला सिलेबस जो आहे स्टेट बोर्डचा तो बिलकुल सारखा केलेला आहे. 90% तर सिलेबस तुम्हाला बिलकुल सेम दिसेल. थोडासा फरक दिसेल स्टेट बोर्डमध्ये आणि NCERTच्या बुक्समध्ये, पण आपला खूप स्टँडर्ड सिलेबस केलेला आहे. जुना सगळा सिलेबस आपला चेंज करून टाकलेला आहे. आपला सिलेबस आपले जे महाराष्ट्रातले पोरं आहे ते नीट सुद्धा देऊ शकले पाहिजे, ते JEE सारख्या एक्झाम सुद्धा देऊ शकले पाहिजे, ते कॅपेबल झाले पाहिजे. याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने जुने सगळे बुक्स चेंज करून टाकले, सिलेबस स्टँडर्ड करून टाकला, जेणेकरून महाराष्ट्राच्या पोरांना सुद्धा नीट आणि CET सारख्या एक्झाममध्ये किंवा JEE सारख्या एक्झाममध्ये चांगलं प्रोग्रेस करता आली पाहिजे, त्याच्यामध्ये चांगले स्कोअर करता आला पाहिजे. याच्यासाठी ते जुने बुक्स जे आहेत ते चेंज केले, न्यू सिलेबस आणलेला आहे. तर आता हा जो न्यू सिलेबस आलेला आहे आपला 11-12चा तोच करायचा, बाकी त्याच्या बाहेर काहीच करायचं नाही.
आणि नीट सुद्धा द्यायची असेल तर फक्त NCERTचेच बुक वाचायचे 11वी 12वीचे. हे मी तुम्हाला बायोलॉजीबद्दल सांगतो, बाकीच्या सब्जेक्टबद्दल मी बोलू शकत नाही. मी बायोलॉजी शिकवतो म्हणून फक्त बायोलॉजीबद्दलच मी तुम्हाला सांगू शकतो. आता एक परत इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे काय की बऱ्याच लोकांनी मला मेसेज करून विचारलं सुद्धा की सर जर आपण CETची तयारी केली तर आपण नीट देऊ शकतो का? तर बिलकुल देऊ शकतो. आता माझे व्हिडिओ लेक्चर जे आहेत ते स्टेट बोर्डचे असतात. ते व्हिडिओ लेक्चर तुम्हाला CETमध्ये कामात पडतात. तुम्हाला ते आपली जी ॲन्युअल एक्झाम होते त्या ॲन्युअल एक्झाममध्ये सुद्धा ते व्हिडिओ लेक्चर कामात पडतात. तर माझे व्हिडिओ लेक्चर जे आहेत ते तुमच्या स्टेट बोर्डचे आणि CETच्या कामाचे आहे. पण असं नाही, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की मी शिकवताना डिटेलमध्ये शिकवतो. माझे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला CETच्या स्टेट बोर्डच्या कामाचे तर आहेच, सोबत तुम्ही त्याच नीटची सुद्धा त्याच्यातून प्रिपरेशन करू शकता. तुम्ही बघा माझे व्हिडिओ लेक्चर आज पूर्ण स्टडी केल्यानंतर, पूर्ण व्हिडिओ लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला दिसेल की मी सगळेचे सगळे स्टेट बोर्ड मधले पण पॉईंट कव्हर केले, त्याचबरोबर जे NCERTच्या बुक्समध्ये आहेत त्याच्यातले पण सगळे पॉईंट कव्हर केले. माझे व्हिडिओ लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही स्टेट बोर्ड या CETचे जे काही क्वेश्चन असतील ते सुद्धा सॉल्व्ह करू शकता. जे नीटमध्ये जे क्वेश्चन विचारले जातात NCERTच्या बेसवर ते सुद्धा सॉल्व्ह करू शकता. हा तर झाला माझ्यापुरता प्रश्न की मी तुम्हाला असा डिटेल शिकवतो. पण एक गोष्ट आणखीन इथे लक्षात ठेवा, ते म्हणजे की आपले जे स्टेट बोर्ड आहे त्याचे जे टेक्स्टबुक आहे ते जवळपास NCERTचीच मॅच करतात. त्याच्यातले NCERTचे टॉपिक आणि आपल्या स्टेट बोर्डमधले टॉपिक हे जवळपास सारखेच आहेत. म्हणजे तुम्ही स्टेट बोर्डची तयारी केली की तुमची NCERTची सुद्धा तयारी होते. तुम्हाला बाकीचं जास्त एक्स्ट्रा वाचायचं काम नाही. हां, जर तुम्हाला आणखीन चांगली प्रिपरेशन करायची असेल तर तुम्ही NCERTचे सेपरेट बुक घेऊ शकता त्याच्यासाठी. किंवा मग तुम्ही जर नुसतं स्टेट बोर्ड चांगल्या तऱ्हेनं केलं तरी 90% क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता नीटचे. ठीक आहे, 90% क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. पण जर तुम्हाला आणखीन चांगल्या तऱ्हेनं प्रॅक्टिस करायची असेल तर मग स्टेट बोर्ड सोबत NCERTचे बुक घेतलेलं काय वाईट आहे? थोडंसंच तर तुम्हाला एक्स्ट्रा वाचायचं आहे. तसंही तर या दोन बुक्समध्ये बिलकुल समानता आहे. जवळपास हे सारखेच बुक आहे, सारखेच पॉईंट आहे यांच्यामध्ये, थोडंसं लँग्वेज चेंज केलेली आहे, बाकी तर सगळे पॉईंट एकसारखेच आहेत. म्हणून बिलकुल कन्फ्यूज होऊ नका. जर तुम्हाला नीट द्यायची असेल तर तुम्ही बिनधास्तपणे हे स्टेट बोर्डचे बुक वाचून सुद्धा नीट देऊ शकता. पण मी तुम्हाला परत एकदा सजेस्ट करेल की तुम्ही जर NCERTचे बुक्स रेफर केले तर तुम्हाला आणखीन चांगल्या तऱ्हेनं फायदा होईल. आता हे तर झालं या सगळ्या एक्झाम वगैरे बद्दल. आता याची प्रॅक्टिस कशी करायची, नीटची CETची प्रॅक्टिस कशी करायची, तर बघा सगळ्यात बेस्ट वे कोणता आहे. जर तुम्हाला नीटमध्ये CETमध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर तुम्ही आधीचे ज्या आधीचे एक्झाम झालेले आहेत, आधीचे जे क्वेश्चन्स पेपर आहेत ते जरूर रेफर करा. ते क्वेश्चन जर तुम्ही पाहिले नाही तर तुम्हाला समजणार नाही नीटचा CETचा पॅटर्न कसा असतो, कशा तऱ्हेनं क्वेश्चन विचारले जातात हे तुम्हाला कळणारच नाही. तुम्ही जर डायरेक्टली एक्झामला गेले तर तुम्हाला कितीही चांगला अभ्यास केलेला असला तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही तो पेपर. म्हणून आधी नीटचे पेपर बघा, ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते नेटवरून डाउनलोड करा. CETचे पेपर बघा. CETचे तर पेपर आपल्याला तसे दिसत नाहीत. सिलेबससुद्धा चेंज झालेला आहे आता बऱ्यापैकी. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करते, ते क्वेश्चन सेटसुद्धा घेऊन टाकते. त्यामुळे आता CETचे पेपर आपल्याला बघायला भेटत नाही. पण नीटचं तसं नाही, नीटचे क्वेश्चन सेट आपल्याला घरी घेऊन जायला भेटतात, त्यामुळे आपण ते पाहू शकतो. तर अशा तऱ्हेने त्या नीटच्या पेपरची चांगली प्रॅक्टिस करा, कसे क्वेश्चन विचारले जातात. कारण ते क्वेश्चन जर तुम्ही वाचले तर तुमच्या डोक्यात ते आयडिया राहतील कशा तऱ्हेने हे क्वेश्चन विचारले जातात. तशा तऱ्हेने मग तुम्ही अभ्यास कराल. जर तुम्हाला पेपर पॅटर्न माहिती झाला की अशा तऱ्हेनं क्वेश्चन येतात नीटमध्ये किंवा CETमध्ये, तर तशा हिशोबानं तुम्ही अभ्यास करायला लागता. तुमचं माइंड सुद्धा तसा काम करायला लागतो. म्हणून हे रेफरन्स बुक, म्हणून हे क्वेश्चन सेट जे आहेत, हे जुने झालेले जे पेपर्स आहेत ते त्याचा स्टडी करणं किंवा ते रेफर करणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आता ते बुक तर तुम्ही रेफर्स करा आणि सोबत ऑब्जेक्टिव्हची भरपूर सारी प्रिपरेशन करा. नीटमध्ये विचारलेले क्वेश्चन्स असतील, CETमध्ये आलेले क्वेश्चन्स असतील ते सॉल्व्ह करून बघा. सोबत आणखीन आपल्या सिलेबसशी रिलेटेड जे ऑब्जेक्टिव्ह असतील ते सॉल्व्ह करा. तर ते ऑब्जेक्टिव्हचे सॉल्व्ह करायसाठी भरपूर सारे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जसं की एक फेमस 2-3 बुकची मी तुम्हाला नावं सांगतो, तर ते तुम्ही ऑब्जेक्टिव्हसाठी रेफर करू शकता. ठीक आहे, ते तुमची त्याच्यातली थेओरी वाचलीच पाहिजे असं गरजेचं नाही. तुम्हाला जर त्याच्यातली थेओरी आवडली असेल तर तुम्ही ते थेओरी वाचू शकता, पण त्या थेओरी हार्ड असतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा की तुम्ही NCERT किंवा स्टेट बोर्डचेच बुक वाचा. त्या थेओरी जर तुम्हाला आवडल्या, तुम्हाला समजल्या तरच त्या रेफर करा. अदरवाईज फक्त ते जे रेफरन्स बुक आहे ते फक्त ऑब्जेक्टिव्हसाठीच ठेवा. ठीक आहे, तर मी त्यांचे नावं सुद्धा तुम्हाला काही इथे सुचवतो. 2-4 बुक्स आहेत ते फेमस आहे चांगले. जसं की MTG आहे. MTG कोणतं आहे? MTG पब्लिकेशनचे भरपूर सारे आहेत याच्यामध्ये, तर तुम्ही ते MTG पब्लिकेशनचे काही बुक्स घेऊ शकता. त्याचबरोबर आहे ट्रूमन्स आहे, त्याचबरोबर आहे दिनेश,
हे जे काही पब्लिकेशन्स आहे दिनेश, ट्रूमन्स, MTG, तर हे पब्लिकेशन तुम्ही आपल्या रेफरन्ससाठी वापरू शकता. ठीक आहे, याच्यातलं थेओरी सॉल्व्ह केल्याच गेलं पाहिजे असं काही नाही, पण याच्यातल्या ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला हे कामात पडणार आहे. त्याचबरोबर आता NCERTची तयारी करायसाठी NCERTचे बुक्स घ्या. त्यासोबतच तुमच्याकडे जर मोबाईल असतील अँड्रॉइड किंवा iOSचे, तर NCERTने स्वतःचं ॲप बनवलेलं आहे. त्या ॲपमध्ये पूर्ण बुक्स आहेत, ते पूर्ण बुक्स तुम्ही इन्स्टॉल करू शकता. म्हणजे तुम्हाला असे बुक घेऊन अभ्यास करायचं काही काम नाही, तुमच्या मोबाईलमध्येच ते बुक्स राहतील. NCERTचं ते ॲप आहे, तर NCERTचं ते ऑफिशियल ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून ठेवा आपल्या मोबाईलमध्ये, आणि वाटेल तेव्हा तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्सचे सगळे बुक्स त्याच्यामधून वाचू शकता. ठीक आहे. आणि मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की NTAने एक स्वतःचं ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. ते अँड्रॉइडवर आहे, iOSवर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस तुम्ही भरपूर करू शकता, पण ते तुम्हाला सध्या कामाचं नाही. जेव्हा तुमचे पूर्ण प्रिपरेशन होऊन जाईल, पूर्ण सिलेबस तुमचा कंप्लीट होऊन जाईल 11-12चा, तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस म्हणून ते वापरू शकता. तुम्हाला मी मागच्या वेळेस लिहून सुद्धा दिलेलं आहे, त्याचं काय आहे नाव, NTA अभ्यास म्हणून. तर असे हे रेफरन्स बुक वाचा. त्यासोबतच आणखीन एक बुक मी तुम्हाला सजेस्ट करेल की त्याच्यामध्ये NCERT व्यवस्थित तऱ्हेनं दिलेलं आहे, आणि ते बुक आहे बालाजी पब्लिकेशनचं. कोणतं आहे? बालाजी पब्लिकेशनचं ते बुक आहे, आणि त्याचे अन्सारी म्हणून त्याचे लेखक आहेत. तर ते तुम्ही एक रेफर करू शकता. बालाजी हे सगळे पब्लिकेशनचे नाव आहेत. MTG पब्लिकेशन, ट्रूमन्स पब्लिकेशन, त्याचबरोबर दिनेश पब्लिकेशन, बालाजी पब्लिकेशन. तर बालाजी पब्लिकेशन कोण आहे? अन्सारी. तर अन्सारी हे त्याचे लेखक आहेत. तर यांचे सुद्धा तुम्ही नीटसाठी बुक्स रेफर वाचू शकता. आणि CETसाठी तर स्टेट बोर्डचे बुक्स आहेतच. स्टेट बुकच्या अंडर एस्टिमेट करू नका. स्टेट बोर्डचं बुक साधारण नाही आहे, ते खूप चांगलं बुक आहे. खूप नॉलेज तुम्हाला त्याच्यापासून भेटते. नुसतं ते बुक वाचून सुद्धा तुम्ही नीट काढू शकता चांगला, जर तुमचा अभ्यास झाला तर. लक्षात ठेवा, ते बिलकुल बोगस नाही आहे, त्याला असं अंडर एस्टिमेट करू नका. सगळ्यात बेस्ट बुक आहे ते स्टेट बोर्डचं. म्हणून चांगल्या तऱ्हेने स्टेट बोर्ड बुकची प्रिपरेशन करा. तर हे होतं आणखीन त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला नीट किंवा CETची गाईड म्हणून हे एक लेक्चर मी तुमच्यासाठी बनवलं. आता तुमच्या याच्याबद्दल आणखीन काही शंका असतील, तुमचे काही क्वेरीज असतील, तर तुम्ही कमेंट करून मला जरूर विचारा.